हॅलो एव्हरीवन, स्वागत आहे तुमचं बायोलॉजी टॅब या आपल्या यूट्यूब चॅनलवर. आज आपण क्लास 12 यामधला बायोलॉजीचा चॅप्टर नंबर फर्स्ट रिप्रोडक्शन इन लोअर अँड हेअर प्लांट्स हे चॅप्टर चालू केलेलं होतं. त्याच्यामधला आज आपण टॉपिक बघणार आहे डेव्हलपमेंट ऑफ एंडोस्पर्म अँड इट्स टाइप्स. डेव्हलपमेंट ऑफ एंडोस्पर्म्स काय असतात आणि त्याचे टाइप्स कुठल्या कुठल्या प्रकारचे असतात ते आपण आपल्या आज व्हिडिओमध्ये बघणार आहे. त्याच्यामध्ये काय बघणार आहे आपण कंप्लीट एक्सप्लेनेशन बघणार आहे मराठीमध्ये. अँड एंडोस्पर्म ची डेव्हलपमेंट कशा प्रकारे होते आणि एंडोस्पर्मचे प्रकार म्हणजे टाइप्स किती प्रकारचे आहेत ते सुद्धा बघणार आहे. तुम्ही जर बघितलं असणार आहे तर आपल्या एंडोस्पर्मचे 3 टाइप्स पडतात. 3 टाइप्स कोणते? न्यूक्लिअर, सेल्युलर अँड हेलोबियल. हेलोबियल, न्यूक्लिअर, सेल्युलर अँड हेलोबियल हे 3 प्रकार एंडोस्पर्मचे काय आहेत टाइप्स आहेत ते आपण आपल्या व्हिडिओमध्ये बघणार आहे. ठीक आहे, तर चला आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर एंडोस्पर्म, डेव्हलपमेंट ऑफ एंडोस्पर्म बघणार आहे. तर सुरुवातीला आपल्याला माहिती पाहिजे की एंडोस्पर्म म्हणजे काय. तर एंडोस्पर्म म्हणजे काय त्याची डेफिनेशन पाहू. सुरुवातीला एंडोस्पर्म इज अ मास ऑफ टिश्यू प्रोड्यूस फ्रॉम द डिव्हिजन ऑफ पीईएन. कशापासून फॉर्म होतो एंडोस्पर्म आपला? तर जेव्हा डिव्हिजन होतं कशाचं, तर पीईएन. तर आपण मागच्या लेक्चरमध्ये पाहिलेलं आहे की पीईएन म्हणजे काय, तर प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियस. एंडोस्पर्म इज अ मास ऑफ टिश्यू, असा एक मास ऑफ टिश्यू आहे प्रोड्यूस फ्रॉम द डिव्हिजन ऑफ पीईएन. आपल्याला माहिती आहे पीईएन कशापासून फॉर्म झालेला होता आपला, तर सेकंड मेल गॅमेट प्लस सेकंडरी न्यूक्लियस पासून असा 3N ट्रिप्लॉइड पीईएन प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियस आपला काय झाला होता, फॉर्म झाला होता. आणि याच न्यूक्लियसचं काय होतं, फर्दर डिव्हिजन जेव्हा होतं तेव्हा त्याच्यापासून फॉर्म होतो न्यूट्रिटिव्ह टिश्यू, त्यालाच म्हणतो आपण एंडोस्पर्म. जनरली विच इज ट्रिप्लॉइड. आपल्याला माहिती आहे कसा असतो तो, ट्रिप्लॉइड इन नेचर असतो. प्रोव्हाइड न्यूट्रिशन फूड मटेरियल टू डेव्हलपिंग एम्ब्रिओ. काय प्रोव्हाइड करतो, तर न्यूट्रिशन प्रोव्हाइड करण्याचं काम करतो. कोणाला, तर डेव्हलपिंग एम्ब्रिओला. जो आतमध्ये एम्ब्रिओ डेव्हलप केलेला आहे आपण. एम्ब्रिओ कशापासून फॉर्म केलेला आहे आपण, तर आपल्याला माहिती आहे फर्स्ट मेल गॅमेट प्लस एक सेल आहे ना, एक सेल प्लस फर्स्ट मेल गॅमेट त्याच्यापासून काय फॉर्म केला आहे, एम्ब्रिओ. आणि त्या एम्ब्रिओलाच आपल्याला काय करायचं असतं, न्यूट्रिशन प्रोव्हाइड करायचं असतं. ते न्यूट्रिशन प्रोव्हाइड करण्याचं काम कोण करतं, तर पीईएन प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियसचं फर्दर डिव्हिजन होऊन काय होतं, एंडोस्पर्म फॉर्म होतो. आणि तोच एंडोस्पर्म काय करतं, फूड मटेरियल न्यूट्रिशन प्रोव्हाइड करतं एम्ब्रिओला आणि यंग सेडलिंगला. तर काय आहे एंडोस्पर्म. एंडोस्पर्म इट इज अ काय, मास ऑफ टिश्यू. एक मास ऑफ टिश्यू आहे फ्रॉम विच इज प्रोड्यूस फ्रॉम द प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियस which is triploid in nature and provide nutrition to the embryo and seedlings. कळालं इथपर्यंत? ठीक आहे, चला समोर. द पीएन प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियस रिपीटेडली डिवाइड मायटोटिकली. कशा प्रकारचं डिव्हिजन होतं त्यांच्यामध्ये, मायटोसिस होतं. मायटोटिकली टू फॉर्म न्यूट्रिटिव्ह टिश्यू कॉल्ड ॲज एंडोस्पर्म. काय होतं, पीएन प्रायमरी एंडोस्पर्मचं न्यूक्लियस होतं मायटोटिकली, ज्यामध्ये मायटोसिस होतं आणि त्याचं कन्व्हर्जन होतं एंडोस्पर्म मध्ये. नंतर इन पोस्ट फर्टिलायझेशन चेंजेस विथ इन द ओव्हल. काय होतं, फर्टिलायझेशन झाल्यानंतरचे चेंजेस आहेत. फर्टिलायझेशन झालं आपलं, डबल फर्टिलायझेशन झालं आपलं, फर्स्ट फर्टिलायझेशन सेकंड फर्टिलायझेशन झाले ना, त्याच्यानंतर काय होतं, विदिन कुठं होतं ते सगळं, तर ओव्हलमध्ये होतं. द एम्ब्रिओ अँड एंडोस्पर्म्स आर सीन टू डेव्हलप सायमल्टेनियसली. आपण मागच्या लेक्चरमध्ये पाहिलं होतं, हा जो एंडोस्पर्म आणि काय आपला एम्ब्रिओ आहे हे कशी फॉर्म होतं, तर कशा यांचं डेव्हलपमेंट कसं होतं, तर एकाच टाइमला होतं, सायमल्टेनियसली होतं. नंतर द फॉर्मेशन ऑफ ट्रिप्लॉइड एंडोस्पर्म न्यूक्लियस ट्रिगर्ड सेल डिव्हिजन विच लीड्स टू फॉर्मेशन ऑफ एंडोस्पर्म. काय करतं, फॉर्मेशन ऑफ ट्रिप्लॉइड एंडोस्पर्म आहे ना, त्याच्यामध्ये काय होतं, एक न्यूक्लिअर डिव्हिजन काय होतं, ट्रिगर्ड होतं. न्यूक्लियर त्यांच्या न्यूक्लियसचं डिव्हिजन व्हायला लागतं मायटोटिकली अँड विच लीड्स टू फॉर्मेशन ऑफ एंडोस्पर्म. कळालं? नंतर डिपेंडिंग अपॉन इट्स डेव्हलपमेंट द एंडोस्पर्म ऑफ एंजिओस्पर्म, द एंडोस्पर्म ऑफ एंजिओस्पर्म इज ऑफ फॉलोइंग 3 टाइप्स. किती टाइपचे आहेत, सुरुवातीलाच पाहायला आपण सांगितलं मी की 3 टाइपचे असतात. तर आपल्याला पाहायला कशाच्या, डिपेंडिंग अपॉन इट्स डेव्हलपमेंट. डेव्हलपमेंटच्या डेव्हलपमेंटनुसार काय होतं, त्या एंडोस्पर्मचे 3 प्रकार पडतात. कोणते, तर टाइप्स ऑफ एंडोस्पर्म आहे. सुरुवातीला आपल्याला काय काय दिसतंय, हा एक एम्ब्रिओ सॅक आहे. एम्ब्रिओ सॅकमध्ये आपण डबल फर्टिलायझेशन केलं होतं. खाली काय दिसतं आपल्याला, हा आहे एम्ब्रिओ. इथे एम्ब्रिओ कसा फॉर्म झाला, हा फर्स्ट फर्टिलायझेशनने. नंतर मध्ये काय आहे, प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियस, हा कसा फॉर्म झाला, तर सेकंड फर्टिलायझेशनने. तो कसा आहे, ट्रिप्लॉइड इन नेचर आहे. बरोबर. एम्ब्रिओ कसा आहे, तर डिप्लॉइड इन नेचर आहे. हे माहिती पाहिजे तुम्हाला. ठीक आहे. ऑन द बेसिस ऑफ इट्स डेव्हलपमेंट एंडोस्पर्म आपण कॅटेगराईज करू शकतो 3 टाइप्समध्ये. त्याच्यामधला पहिलं डिव्हिजन आहे, कोणतं डिव्हिजन आहे, तर न्यूक्लिअर डिव्हिजन आहे. न्यूक्लिअर डिव्हिजन म्हणजे काय, न्यूक्लिअर तुम्हाला कळायला पाहिजे की इथं काय होणार असणार आहे, तर डिव्हिजन होणार कोणाचं, न्यूक्लियसचं. कशा प्रकारे ते पाहूया.
ही तुम्हाला डायग्राम दिलेली आहे. बुक्सपेक्षा थोडीशी वेगळी आहे. समजण्याकरिता मी तुम्हाला माझ्या हाताने हे डायग्राम बनवून दिलेली आहे. तर पण पहा न्यूक्लिअर डिव्हिजन. काय होतं याच्यामध्ये? सुरुवातीला आपल्याला काय दिसतं? सुरुवातीला असं असं स्ट्रक्चर दिसतं आपल्याला. ठीक आहे. हा काय आपला प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियस. याचं काय होतं? फर्दर डिव्हिजन होतं. न्यूक्लियसचं डिव्हिजन झालं. ठीक आहे. आता काय झालंय? याचे 2 न्यूक्लियस फॉर्म झाले. झालं ना? मायटोसिस झालं ना याच्यामध्ये. याच्यामध्ये काय झालं? तर मायटोसिस झालं. सुरुवातीला एक न्यूक्लियस होता, जो कसा होता ट्रिप्लॉइड. आता असेच किती झाले? 2 न्यूक्लियस आपल्याला पाहायला मिळाले. आलो इथपर्यंत. नंतर पुढच्या स्टेपमध्ये काय होतं? आतमध्ये व्हॅक्यूल आपल्याला माहिती आहे प्लांट सेलमध्ये काय असतं? व्हॅक्यूल असतो फूड स्टोरेजसाठी. तर व्हॅक्यूल फॉर्म होतो इथे. व्हॅक्यूल काय करतो? व्हॅक्यूल फॉर्म होण्याच्या आधी भरपूर सारं काय होतं इथं फ्री न्यूक्लिअर डिव्हिजन होतं. फ्री न्यूक्लिअर डिव्हिजन होतं आणि भरपूर सारे न्यूक्लियस काय होतं त्याच्यामध्ये फॉर्म व्हायला लागतात. झाले फॉर्म आणि मध्ये जो व्हॅक्यूल आहे, व्हॅक्यूल काय करतो? हे न्यूक्लियस ना काय करतो? पेरिफेरीकडे काय करतो? लोटतो असा. पेरिफेरी म्हणजे काय आपला इकडे अवतीभोवती आपल्या काठावर काय करतो? आपल्या एम्ब्रिओसाइटच्या असा फेकतो त्याला. बरोबर? पेरिफेरीकडे गेले, सगळे न्यूक्लियस आपले पेरिफेरीकडे गेले. नंतर काय झालं? पेरिफेरीकडे गेल्यानंतर सध्या न्यूक्लियसच आहे. न्यूक्लियसच्या अवतीभोवती वॉल फॉर्मेशन झाली नाहीये. आता काय होतं? तिसऱ्या स्टेपमध्ये काय होतं? हे जे न्यूक्लियस आहेत, हे न्यूक्लियसच्या अवतीभोवती काय होतं? आता वॉल फॉर्म फॉर्म व्हायला लागतात. बरोबर? न्यूक्लियस आहे, न्यूक्लियसच्या अवतीभोवती काय व्हायला लागले? आता वॉल फॉर्म व्हायला लागले. तुम्हाला दिसत असेल आतमध्ये न्यूक्लियस आहे आणि न्यूक्लियसच्या अवतीभोवती काय आहेत? प्रत्येक न्यूक्लियसच्या अवतीभोवती काय? तर सेल वॉल आपल्याला पाहायला मिळते. दिसते ना? याची थिअरी पहा आता. हे जे डिव्हिजन आहे कोणतं? न्यूक्लिअर डिव्हिजन ऑफ एंडोस्पर्म कसं आहे? मोस्ट कॉमन डिव्हिजन ऑफ प्लांट आहे. प्लांट मधलं एंडोस्पर्म फॉर्मेशनचं एंडोस्पर्म डेव्हलपमेंटचं सगळ्यात मोस्ट कॉमन जर कोणतं डेव्हलपमेंट असेल एंडोस्पर्मची तर कोणते आहे? न्यूक्लिअर डिव्हिजन आहे. मोस्ट कॉमन आहे. नंतर पीएन प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियस अंडरगोज फ्री न्यूक्लिअर डिव्हिजन. काय होतं? प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियसचं काय होतं? फ्री न्यूक्लिअर डिव्हिजन होतं. भरपूर सारे काय होतात? कंटिन्युअसली मायटोटिक डिव्हिजन त्यांचं होतं आणि भरपूर सारे न्यूक्लियस त्यांच्यामध्ये फॉर्म झालेले दिसतात आपल्याला. नंतर सेंट्रल व्हॅक्युअल पुशेस द न्यूक्लियर टुवर्ड पेरिफेरी. आपण पाहिलं सेंट्रल व्हॅक्यूल आपण पाहिला. यांनी काय केलं? हे जे न्यूक्लियस होते आपले, या न्यूक्लियसने काय केलं? पुश केलं. कुठपर्यंत? कुठं? तर पेरिफेरीकडे. हे जे शेवटचं टोक असतं आपलं, त्याला काय म्हणतो आपण? पेरिफेरी म्हणतो. नंतर वॉल फॉर्मेशन अराउंड न्यूक्लियर टू फॉर्म सेल्युलर मास. आता काय झालं? फक्त आधी काय होतं या स्टेपपर्यंत? तर सगळे न्यूक्लियस होते. सेल वॉल फॉर्म झालेली नव्हती. तर आपल्या फायनल स्टेपमध्ये काय झालं? हे न्यूक्लियस आहेत. भरपूर सारे न्यूक्लियस आहेत. फेड न्यूक्लियर डिव्हिजन झालं होतं ना, तर त्याच्या अवतीभोवती काय दिसतं आपल्याला आता? वॉल फॉर्मेशन झालेले दिसते. आणि अशा पद्धतीने काय झालेलं आहे? तर एंडोस्पर्म आपला फॉर्म झालेला आहे. ही फायनल स्टेज आहे आपली कशाची? तर न्यूक्लिअर एंडोस्पर्म डेव्हलपमेंटची. ठीक आहे. कळालं तुम्हाला पहिलं डिव्हिजन कोणतं होतं? न्यूक्लिअर डिव्हिजन. झालं. आता दुसरं. दुसरं आहे सेल्युलर डिव्हिजन. कुठलं आहे? सेल्युलर डिव्हिजन. सुरुवातीला पहिली स्टेप ऑलवेज हीच घ्यायची. कशाची? एम्ब्रिओसॅकची. त्याच्यामध्ये काय आहे? खाली एम्ब्रिओ आहे. इकडे आतमध्ये काय आहे? तर प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियस आहे. काय होतं पहिल्या दुसऱ्या स्टेपमध्ये? तर आपण थेरीनुसार जाऊ. थेरी वाचू आणि आपण डायग्राम बघू. पहिलं हे कसं आहे? हे कसं होतं? मोस्ट कॉमन होतं. तर हे कसं आहे? लेस कॉमन आहे. कसं आहे? लेस कॉमन आहे. काय झालं? पुढे प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियस अंडरगोज न्यूक्लिअर डिव्हिजन फॉलोड बाय सायटोकायनेसिस. इकडे काय झालं होतं? फक्त काय झालं होतं? न्यूक्लिअर डिव्हिजन झालं होतं. सायटोकायनेसिस म्हणजे वॉल सायटोप्लाझमचं डिव्हिजन कुठे झालेलं दिसलं का आपल्याला? नाही. सायटोप्लाझम एकच होतं, पण सायटोप्लाझममध्ये भरपूर सारे काय होते? न्यूक्लियस फॉर्म झालेले दिसले. पण आता इथं असं नाही. इथे काय झालं? इथे काय झालं? हा जो न्यूक्लियस होता, कोणता? पीएन. याचं डिव्हिजन तर झालंच. याचं डिव्हिजन इथे झालं. मायटोटिकली डिव्हिजन तर झालंच. पण सोबतच काय झालं? मध्ये मध्ये काय झालं? पार्टिशन पडले. पार्टिशन कशामुळं? त्याला काय म्हणतो आपण? सायटोकायनेसिस म्हणजे सायटोप्लाझमचं सुद्धा डिव्हिजन झालं. है ना? सायटोप्लाझमचं सुद्धा डिव्हिजन झालं. आता 2 न्यूक्लियस आले. 2 न्यूक्लियस म्हणतात, की आम्हाला वेगवेगळं घर पाहिजे राहायला, है ना? तर आम्ही एका घरामध्ये राहणार नाही. मग यांना काय केलेलं आहे आपण? तर वेगळ्या पद्धतीच्या 2 सेल फॉर्मेशन करून दिले. 2 सेल फॉर्म झाले ना? वॉल फॉर्म झाली म्हटल्यावर एक सेल फॉर्म झाली असणार आहे, है ना? 2 न्यूक्लियस फॉर्म झाले, तर 2 न्यूक्लियसच्या अवतीभोवती काय झालं? सेल वॉल फॉर्म झाली. त्यांचं सायटोप्लाझम वेगवेगळं केलं करण्यात आलं. नेक्स्ट स्टेपमध्ये काय झालं? तशाच प्रकारचं फ्री डिव्हिजन झालं. समोर वॉल फॉर्मेशन झाली. नंतर एंडोस्पर्म डिवायडेड इंटू सेव्हरल चेंबर्स. समोर काय झालं? यांचं सुद्धा भरपूर सारे न्यूक्लियस फॉर्म झाले. न्यूक्लियस फॉर्म होत आहेत. जेवढे न्यूक्लियस फॉर्म झाले त्या प्रत्येक न्यूक्लियसच्या अवतीभोवती काय झालेत? तर असे वॉल फॉर्मेशन झालेले आहे आणि त्यांना वेगवेगळ्या कंपार्टमेंटमध्ये वेगवेगळ्या चेंबरमध्ये ठेवण्यात आलेलं आहे. कोणत्या सेल्युलर डिव्हिजनमध्ये? तर
कोणत्या डिव्हिजनमध्ये? तर सेल्युलर डिव्हिजनमध्ये. ठीक आहे. एंडोस्पर्म डिवाइडेड इंटू सेव्हरल चेंबर्स. कसे चेंबर्स होतात बरं? पहा आता. प्लेन ऑफ फर्स्ट वॉल फॉर्मेशन इज ट्रान्सवर्स, देन व्हर्टिकल, देन ऑब्लिक. कशा पद्धतीने होतं डिव्हिजन यांचं पहा. ट्रान्सवर्स. ट्रान्सवर्स कसं म्हटलं त्यांनी? पहिलं कोणतं आहे? ट्रान्सवर्स, देन व्हर्टिकल. ट्रान्सवर्स मीन्स सुरुवातीला असं चेंबर त्यांचं कंपार्टमेंट केलं जातं. कसं? आडवं. आडवं केलंय. नंतर त्यांना उभ्या पद्धतीने काय केलं जातं? त्यांना डिवाइड केलं जातं. उभ्यानंतर सुरुवातीला व्हर्टिकल, सुरुवातीला कसं? सुरुवातीला कसं केलं जातं? ट्रान्सवर्स म्हणजेच आडवं. नंतर व्हर्टिकल. व्हर्टिकल म्हणजे उभ्या पद्धतीनं आणि ऑब्लिक म्हणजे तिरप्या पद्धतीनं. अशा पद्धतीने सुद्धा काय केलं जातं? इथं सेल्युलर डिव्हिजन केलं जातं. सुरुवातीला काय होतं? एकच पीएन होता, प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियस. त्याचं काय झालं? 2 सेलमध्ये डिव्हिजन झालं. 2 सेल झाल्या. त्या दोन्ही सेलना काय केलं त्यांनी? वेगवेगळ्या चेंबरमध्ये ठेवलं आणि एक ट्रान्सव्हर्सली काय केलं त्यांनी? एक कंपार्टमेंट पाडलं. ट्रान्सफर झालं. पुढच्या डिव्हिजनमध्ये काय झालं? ट्रान्सफर्स तर पाडले होते आपण. आता भरपूर सारे वाढलेत ना, न्यूक्लियस वाढलेत. मग यांना काय केलं? उभ्या व्हर्टिकल याच्यामध्ये चेंबर्समध्ये काय केलं त्यांना? डिव्हाईड केलं. सुरुवातीला ट्रान्सफर्स, नंतर व्हर्टिकल आणि पुढे चालून काय होतं? ऑब्लिकमध्ये सुद्धा त्यांना काय केलं जातं? डिव्हाईड केलं जातं समोर. काय झालं? शेवटची स्टेप काय? भरपूर सारे न्यूक्लियस फॉर्म झालेत. त्याच्या अवतीभोवती सेल वॉल सुद्धा फॉर्म झालेत आणि शेवटचा आपला एंडोस्पर्म अशा पद्धतीने फॉर्म झालेला दिसतो आपल्याला. ठीक आहे. थोडं स्ट्रक्चर मी सगळ्यांचं तिघांचे सारखंच काढलंय, पण फायनल प्रोडक्ट आपल्याला कसं दिसतोय? अशाच पद्धतीने दिसतोय. ठीक आहे. कॉमन इन धतुरा. आता एक्झाम्पल दिले त्याचं धतुरा, बाल्सम, पुटिनिया अँड ॲडोक्सा इत्यादी फ्लॉवरिंग प्लांट्समध्ये आपल्याला काय दिसतं? सेल्युलर डिव्हिजन आपल्याला पाहायला मिळतं. नंतर हेलोबेल टाइप ऑफ डिव्हिजन. हेलोबेल टाइप ऑफ डिव्हिजन काय? तर पहिली स्टेप ऑलवेज हीच. काय? आपला सेल कोणता सॅक आहे? सॅक आहे, एम्ब्रिओ सॅक आहे. त्याच्यामध्ये काय दिसतं आपल्याला? एम्ब्रिओ दिसतोय आणि आतमध्ये काय दिसतंय? प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियस दिसतोय. बरोबर? कसा आहे तो? ट्रिप्लॉइड आहे. आता याचं काय झालं? डिव्हिजन झालं. कुठल्या पद्धतीचं डिव्हिजन झालं? तर मायटोसिस झालं. सगळ्यांना माहिती आहे, बरंच पाहिलं आपण सगळ्यांना, की कुठली डिव्हिजन असतो त्याच्यामध्ये कुठल्या प्रकारचं डिव्हिजन दिसतं आपल्याला? तर मायटोसिस नावाचं डिव्हिजन दिसतं. इथे काय झालं? इथे काय झालं? सुरुवातीला पहा. इथे सेल्युलर डिव्हिजनमध्ये काय झालं? सारख्या-सारख्या सेल डिव्हिजन झालं होतं. 2 न्यूक्लियस झाले, है ना? त्यांना सारख्या-सारख्या पद्धतीचे काय झाले? चेंबर डिव्हाईड करून दिले होते. तर आता इथं हेलोबिल पहा. इथं पण सध्या असंच झालंय. ट्रान्सव्हर्स पद्धतीनं डिव्हिजन झालंय, पण काय झालं? अनइक्वल डिव्हिजन झालेलं आहे. इथं इक्वल डिव्हिजन होतं, इथं कसं आहे? अनइक्वल डिव्हिजन आहे. अनइक्वल कसं? एक सेल छोटी फॉर्म झाली, एक सेल मोठी फॉर्म झालेली आहे. है ना? कशामध्ये? तर हेलोबिल डिव्हिजनमध्ये. कळलं तुम्हाला? पहा थिअरी. First division of primary endosperm nucleus is followed by the transverse wall which divides the cell unequally. काय झालं? प्रायमरी एंडोस्पर्म डेव्हलपमेंट जेव्हा होते तेव्हा काय झालं? ट्रान्सव्हर्स वॉल फॉर्म झाल्या. सगळ्या कशा? ट्रान्सव्हर्स वॉल वॉल फॉर्म झाल्या. इथं व्हर्टिकल वॉल फॉर्म झाल्या का? नाही झाल्या. इथे ट्रान्सव्हर्स वॉल फॉर्म झाल्या अँड ट्रान्सव्हर्स वॉल फॉर्म तर झाल्याच, पण कसं? अनइक्वल सेल्स फॉर्म झाल्या. अनइक्वल सेल फॉर्म झाला. पुढे द स्मॉलर सेल इज चलाजल सेल. आपल्याला माहिती वरचं जे आपण ओलचं स्ट्रक्चर पाहिलं होतं. ओलचं स्ट्रक्चर कोणतं होतं? आपलं जर ओलचं स्ट्रक्चर काढलं त्याच्यामध्ये आपण काय पाहिलं होतं? एम्ब्रियो सॅक पाहिला होता. वरच्या एंडला म्हणलो आपण कोणतं? चलाजल एंड आणि खालचं कोणतं होतं? मायक्रोपायलर एंड. आहे ना? तर याच्यामध्ये हेलोबेल डिव्हिजनमध्ये आपल्याला काय दिसतं? जेव्हा अनइक्वल डिव्हिजन होतं सेलचं, तेव्हा वरची जी सेल आहे ती छोटी राहते आणि छोटी सेल कोणत्या डायरेक्शनला असते? तर चलाजल एंडला असते. अँड जी मोठी सेल आहे ती कोणत्या दिशेला असते? तर मायक्रोपॅलर एंड नसते. कळालं? नंतर स्मॉलर सेल इज चलाजल सेल्स अँड लार्जर सेल्स इज मायक्रोपॅलर सेल. कळालं इथपर्यंत? नंतर देन द न्यूक्लियाय इन ईच सेल डिवाइड बाय फ्री न्यूक्लियर डिव्हिजन. काय होतं आता? 2 सेल फॉर्म झाल्या कशा? अनइक्वली सेल फॉर्म झाल्या. आता या 2 फॉर्म झालेल्या सेलमध्ये काय होतं? फ्री न्यूक्लियर डिव्हिजन होतं. छोट्या सेलमध्ये पण आणि मोठ्या सेलमध्ये पण. ठीक आहे ना? कंटिन्युअसली फ्री डिव्हिजन झालं तर भरपूर सारे काय झाले? छोट्या सेलमध्ये पण भरपूर सारे न्यूक्लियस फॉर्म झाले. मोठ्या सेलमध्ये पण काय झाले? भरपूर सारे न्यूक्लियस फॉर्म झाले. पुढे काय झालं? कंटिन्युअसली असं करता एकदा का न्यूक्लियस फॉर्म झाले, की त्याच्या अवतीभोवती काय फॉर्म झाले मग? सेल वॉल फॉर्म झाली. फायनल प्रॉडक्ट काय दिसतो आपल्याला? पूर्ण एंडोस्पर्म फॉर्म झाल्यानंतर काय झालं? सेल वॉल फॉर्म होते त्याच्या अवतीभोवती. ठीक आहे ना? देन द न्यूक्लिया इन ईच सेल डिवाइड बाय फ्री न्यूक्लियर डिव्हिजन. एक्झाम्पल आहे त्याचं. कोणत्या प्लांटमध्ये पाहायला मिळतं? प्लांट अफोडेलस. ॲस्फोडेलस. ठीक आहे ना? ॲस्फोडेलस नावाचं एक काय फ्लॉवरिंग प्लांट आहे. त्याच्यामध्ये आपल्याला कोणत्या प्रकारचं एंडोस्पर्म डेव्हलपमेंट पाहायला मिळतं? तर कोणतं? हेलोबियल टाइप ऑफ एंडोस्पर्म डेव्हलपमेंट पाहायला मिळतं. ठीक आहे? इत्यादी प्रकारचे काय आहेत? 3
3 टाइप्स ऑफ एंडोस्पर्म्स डेव्हलपमेंट आपण काय पाहणार आहे आपल्या चॅप्टरमध्ये पाहिल्या. तर हे 3 प्रकारचे आपले काय आहेत, तर टाइप्स ऑफ एंडोस्पर्मचे डेव्हलपमेंट आहेत. पहिला आहे न्यूक्लिअर एंडोस्पर्म डेव्हलपमेंट, दुसरा आहे सेल्युलर, तिसरा आहे हॅलोबियल. ठीक आहे, कळलं? तर एक शॉर्टमध्ये आता पुन्हा एकदा रिकॅप पाहूया आपण. पहिलं पहा. या स्लाइडमध्ये एक शॉर्टमध्ये रिव्हिजन मारू आपण. याच्या आता ही स्लाइड पहा. या स्लाइडमध्ये एक शॉर्टमध्ये आपण काय करू, रिवाइज करूया. आपलं जे काही आतापर्यंत आपण हे डिव्हिजन पाहिलेलं आहे, या 3 टाइप्स ऑफ एंडोस्पर्म डेव्हलपमेंटची. पहिली काय आहे, एंडोस्पर्म ट्रिपल थ्रेट म्हणतो आपण त्याला. नंतर पहिला आहे न्यूक्लिअर डिव्हिजन. कसं आहे, मोस्ट कॉमन आहे. तर भरपूर साऱ्या प्लांट्समध्ये आपल्याला पाहायला मिळतं. दुसरं आहे सेल्युलर आहे. कसं आहे, लेस कॉमन आहे. खूप कमी फ्लॉवरिंग प्लांट्समध्ये आपल्याला पाहायला मिळतं. नंतर तिसरं कसं आहे, हेलोबिल आहे. हे कसं आहे, इंटरमिजिएट आहे. ठीक आहे ना, कुठं मिळतं, कुठं मिळत नाही. पहिलं आहे एम्ब्रिओ सॅक दिसतोय आपल्याला. ठीक आहे ना. याच्या आधी आपण काय पाहिला होता, एक एम्ब्रिओ सॅक पहिली स्टेपमध्ये पाहिला होता. त्याच्यामध्ये काय फक्त एक पी-एन म्हणजे प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियस पाहिला होता. त्याच्यानंतर काय झालं होतं, त्याचं डिव्हिजन झालं आणि आपल्याला 2 काय झाले, सेल पाहायला मिळाल्या. ठीक आहे ना. 2 सेल पाहायला मिळाले. यांचं काय झालं, फ्री न्यूक्लिअर डिव्हिजन झालं. फ्री न्यूक्लिअर डिव्हिजन झालं आणि त्याच्यामध्ये भरपूर सारे काय झाले, न्यूक्लियस फॉर्म झाले. न्यूक्लियस फॉर्म झाले आणि आतमधला जो व्हॅक्यूल होता, व्हॅक्यूलला काय केलं, न्यूक्लियसला पुश केलं कुठे, तर पेरिफेरीकडे. या टोकाकडे काय केलं त्यांनी, पुश केलं. ठीक आहे ना. आणि झालं. आणि याच्यानंतरही आता डेव्हलपमेंट डिव्हिजन थांबणार आहे का? नाही. तर कंटिन्युअसली डिव्हिजन होत राहणार आणि अशा पद्धतीनं भरपूर सारे काय झाले, न्यूक्लियस फॉर्म झाल्यानंतर त्याच्या अवतीभोवती काय दिसेल आपल्याला, तर सेल वॉल फॉर्मेशन झालेले दिसेल. ठीक आहे ना. नंतर सेल्युलर, 2 नंबरचं पाहिलं सेल्युलर. याच्यामध्ये काय होतं, पहिली स्टेप आपण पाहिली होती तीच आहे. त्याच्यानंतर काय केलं त्यांनी, की आपला प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियस काय झालं, त्याचं मायटोटिक डिव्हिजन झालं आणि इक्वली सेल डिव्हिजन झालं. एक न्यूक्लियस होता, त्याचे 2 न्यूक्लियस फॉर्म झाले. पण दोन्ही न्यूक्लियसला काय केलं आपण, सारख्या सेलमध्ये काय केलं, डिव्हिजन केलं त्यांचं. त्याच्यानंतर कसं, सुरुवातीला ट्रान्सफर्स, नंतर व्हर्टिकली, नंतर ऑब्लिक, अशा पद्धतीने काय केलं, त्यांचं डिव्हिजन केलं आपण. कसं, मायटोटिकली डिव्हिजन केलेलं आहे. सुरुवातीला काय केलं, ट्रान्सफर्स आडव्या पद्धतीनं डिव्हिजन केलं. नंतर आडवं झालं. नंतर काय केलं, त्यांना व्हर्टिकली डिवाइड केलं आपण. व्हर्टिकली डिवाइड झाल्यानंतर समोर चालून काय होतं, त्यांचं तिरप्या पद्धतीने सुद्धा त्यांचं काय केलं जातं, कंपार्टमेंटनुसार त्यांचं डिव्हिजन केलं जातं. ठीक आहे. आणि शेवटच्या पद्धतीमध्ये भरपूर सारे न्यूक्लियस फॉर्म झाल्यानंतर काय होतं, त्यांच्या अवतीभोवती काय केलं जातं, एक सेल वॉल फॉर्म केली जाते. ठीक आहे. नंतर एक शेवटचं कोणतं आहे, हेलोबियल. हेलोबियल काय, एक इंटरमिजिएट टाइप ऑफ काय एंडोस्पर्म डेव्हलपमेंट आहे. त्याच्यामध्ये सुरुवातीला काय होतं, आपला जो एम्ब्रिओ सॅक आहे, एम्ब्रिओ सॅक मध्ये असतो पी-एन सेंटरमध्ये. याचं काय झालं, डिव्हिजन झालं, न्यूक्लियसचं डिव्हिजन झालं. पण इथं सायटोप्लाझमचं सुद्धा डिव्हिजन झालंय. मग सायटोप्लाझम डिव्हिजन इथं पण झालं होतं ना, पण इथं कसं झालं, इक्वल डिव्हिजन झालं होतं. इथं कसं झालंय, अनइक्वल डिव्हिजन झालंय. एक सेल छोटी, एक सेल मोठी झाली. ठीक आहे ना. नंतर झालं, आता ही जी डिव्हिजन झालेली सेल आहे, ह्या सेल 2च राहतात. पण या 2 सेलमध्ये असलेल्या न्यूक्लियस कंटिन्युअसली यांचं काय होतं, फ्री न्यूक्लियर डिव्हिजन होतं या 2 सेलमध्ये. याच्यामध्ये सुद्धा छोटे-छोटे भरपूर सारे सेल फॉर्म होतात. न्यूक्लियस त्याच्या अवतीभोवती सेल वॉल सुद्धा फॉर्म होते आणि इथे सुद्धा काय होतं, न्यूक्लियस फॉर्म होतात आणि न्यूक्लियसच्या अवतीभोवती काय होतात, सेल वॉल फॉर्म केले जातात. अशा पद्धतीने शेवटी काय होतात, भरपूर सारे न्यूक्लियस आणि न्यूक्लियसच्या अवतीभोवती सेल वॉल फॉर्म केली जाते आणि शेवटी आपल्याला एंडोस्पर्मचं अशा प्रकारचं स्ट्रक्चर आपल्याला पाहायला मिळतं. ठीक आहे. हे झालं माझ्या पद्धतीने डायग्राम तुम्हाला दिलेली आहे. तर तुम्हाला जर समजायचं असेल तर अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही डायग्राम काढू शकता तुमच्या एक्झाममध्ये. कसं आहे, न्यूक्लियर डिव्हिजन. न्यूक्लियर डिव्हिजनची डायग्राम काढायची असेल तुम्हाला, सोपी आहे. सुरुवातीला काय करायचं, भरपूर सारे न्यूक्लियस काढायचे. सेंटरमध्ये काय करायचं, आपला व्हॅक्यूल काढायचा आणि त्याला पेरिफेरीकडे लोटायचं. आहे ना. एक डायग्राम अशी काढायची. दुसरी सेल्युलरची आहे. सेल्युलरमध्ये काय आहे, एक ट्रान्सवर्स, व्हर्टिकली आणि ऑब्लिक नावाचे काय आहेत, अशा प्रकारचं डिव्हिजन केलं जातं. अशा पद्धतीने सुद्धा डायग्राम तुम्ही काढू शकता. नंतर हेलोबेल आहे. हेलोबेलची एक सेल छोटी काढायची, एक सेल मोठी काढायची आणि प्रत्येक सेलमध्ये काय करायची, भरपूर सारे काय करायचे, न्यूक्लियर डिव्हिजन त्यांचं काढायचं आहे. ठीक आहे. अशा पद्धतीनं आपण काय पाहिलेलं आहे, तर डेव्हलपमेंट ऑफ एंडोस्पर्म पाहिलेलं आहे. तुमच्या बुकमध्ये अशा पद्धतीची डायग्राम दिलेली आहे. बुकमधली डायग्राम पहा. त्याच्यामध्ये न्यूक्लियर डिव्हिजन दिलेलं आहे. नंतर सेल्युलर डिव्हिजन दिलेलं आहे, हेलोबेल डिव्हिजन दिलेलं आहे. तुमच्या बुकमधले डायग्राम आहे. न्यूक्लियर डिव्हिजनमध्ये काय झालं, सुरुवातीला पहा बरं. ही पहिली स्टेप दिली त्यांनी. पहिली स्टेप दिली, ही दुसरी स्टेप दिली, नंतर ही तिसरी स्टेप दिली. काय झालं पहा. सुरुवातीला काय होता, एम्ब्रिओ सॅक होता, खाली आपला एम्ब्रिओ होता, मध्ये काय होता, पी-एन प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियस. याचं काय झालं, डिव्हिजन झालं. डिव्हिजन झाल्यानंतर काय झालं, भरपूर सारे काय झाले, न्यूक्लियस फॉर्म झाले. न्यूक्लियस फॉर्म झाल्यानंतर काय झालं,
सेंट्रल व्हॅक्यूल होतं त्यांना काय केलं, या न्यूक्लियसला काय केलं, आपल्या पेरिफेरीकडे काय केलं, लुटलं आणि भरपूर सारे न्यूक्लियस फॉर्म झाल्यानंतर त्याच्या अवतीभोवती काय झालं, सेल वॉल फॉर्म झाल्या आणि शेवटी आपल्याला असं प्रकारचं स्ट्रक्चर आपल्याला काय पाहायला मिळतं, न्यूक्लिअर एंडोस्पर्म डिव्हिजनमध्ये पाहायला मिळतं. नंतर सेल्युलर डिव्हिजन पहा. सेल्युलर डिव्हिजनमध्ये काय पाहायला मिळतं आपल्याला, सुरुवातीला पहिली स्टेप. सेल्युलर डिव्हिजनमध्ये आपल्याला माहित आहे की कसं डिव्हिजन होतं, ते इक्वल डिव्हिजन होतं. दोन्ही सेल फॉर्म होतात. कशा फॉर्म होतात, तर इक्वल डिव्हिजन फॉर्म होते. सुरुवातीला आपला काय एम्ब्रिओ सॅक आहे. एम्ब्रिओ सॅकमध्ये काय होतं, सुरुवातीला प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियस होता. ही पहिली स्टेप, ही दुसरी स्टेप पकडू शकता तुम्ही. त्याच्यानंतर या न्यूक्लियसचं काय होतं, इक्वल डिव्हिजन होतं आणि इथे अशा 2 प्रकारच्या काय होतात, सेल फॉर्म होतात. पण कशा, सारख्या सेल फॉर्म होतात. दिसते तुम्हाला? ठीक आहे. त्याच्यानंतर या प्रत्येकी सेलमध्ये काय होतं, कंटिन्युअसली काय होतं, डिव्हिजन केलं जातं. कशाचं, न्यूक्लियसचं, आहे ना. न्यूक्लियसचं डिव्हिजन झाल्यानंतर आपल्याला काय मिळतं, ट्रान्सव्हर्सली फॉर्म केले जातात. नंतर ट्रान्सव्हर्स अशा, व्हर्टिकली अशा आणि ऑब्लिक सुद्धा याच्यामध्ये काय केलं जातं, तर डिव्हिजन केलं जातं. त्यांचं कंपार्टमेंटमध्ये डिव्हिजन केलं जातं. ही दुसरी स्टेप आणि फायनल स्टेप आपल्याला अशी दिसते. कशामध्ये, सेल्युलर एंडोस्पर्म डिव्हिजनमध्ये. नंतर नंतर हेलोबेल डिव्हिजन. हेलोबेल डिव्हिजनमध्ये काय दिसतं आपल्याला, तर अनइक्वल डिव्हिजन दिसतं आपल्याला सेलमध्ये. एक सेल मोठी, एक सेल छोटी, एक सेल मोठी, एक सेल छोटी. मोठ्या सेलमध्ये सुद्धा डिव्हिजन केलं जातं, छोट्या सेलमध्ये सुद्धा डिव्हिजन केलं जातं. आतमध्ये व्हॅक्यूल आहे. व्हॅक्यूल प्लांट कुठलाही एंडोस्पर्म असो, प्लांटमधलं त्याच्यामध्ये व्हॅक्यूल आपल्याला दिसणारच आहे. त्याच्यामध्ये न्यूक्लियसचं डिव्हिजन होतं. न्यूक्लियस झालं की त्याच्या अवतीभोवती काय होतं, प्लांटची सेल वॉल फॉर्म केली जाते. छोट्या सेलमध्ये आणि मोठ्या सेलमध्ये सुद्धा. ठीक आहे. कळालं तुम्हाला? डिव्हिजन ऑफ एंडोस्पर्म डेव्हलपमेंट किती प्रकारचं पाहिलं आपण? 3 प्रकारचं पाहिलं. न्यूक्लिअर, सेल्युलर आणि हेलोबियल. ठीक आहे. आशा आहे की तुम्हाला हे तीनही प्रकारचे डिव्हिजन ऑफ एंडोस्पर्म्स आणि त्यांचे टाइप्स कळाले असतील. ठीक आहे ना? आता भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.